अगं नको काळजी करू, आब्या देणार पैसे वेळेत. मामी त्याची काळजी नाही मला, बँकेनं अभ्याला लोन दिलं की नाही तेच कळना. काय झालं? म्हणून सून म्हणून हवी होतीस तुम्हाला. तुला तुझ्या पैशाची नाही, त्याला बँकेत पैसे मिळाले की नाही ह्याची काळजी आहे. काय हो मामी तुम्ही पण. मी सरांना फोन केला होता, काहीच बोलले नाही. तुम्हाला का माहिती आहे का? हा हा, मला काय कळतंय त्यातलं. पैलवान काही बोलला नाही का? लोन रिजेक्ट केलंय माझं त्या कुत्र्यांनी. तू इकडचा काही विचार कर बसू नको बरं. चल हे लते पार्लर वाली आली, जाय 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 पार्लर करून घे, जाय जाय. इकडचं सगळं सोड ग, आम्ही सगळे आहोत बाकीचे कशी काळजी करायला. लते तोंडावर आलं ग तुझं लग्न, आता टेन्शन नाही घ्यायचं. चेहरा सुकतो मग. दत्त महाराज आहेत ना सगळं ठीक करायला. जाय पळ पळ पळ. चल सुरे काय ग? लतीचं झालं ना की मला सांग, मी येते. आत्याबाई तुम्ही बी? मग काय झालं? विक्या, ए विक्या. काय रे अभ्या? विक्या कुठे? तेच विचारायला आलो मी. अरे तुझ्याकडे तर गेला की तो. कवा गेलता? आता कवातच गेलाय. पैसे नेलते का? आता ते तर द्यायला आला ना तुझ्याकडे तो. नाही ना आलाय. नाही आला? तो फोन लाव बरं त्याला, फोन लाव. कवाचा फोन लावतोय, लागत नाही म्हणून तर घरी आलो ना. अरे नाही तर काय झालं असेल, तो तडक तालुक्याला गेला असेल बघ. उद्या कोर्टामध्ये केस आहे ना आमची. तो वकील लय रागवत होता आम्हाला. उद्या दुपारपर्यंत नक्की येईल तो परत. हा हे अभ्या चल ना, भाकर तुकडा खाऊन घे ना बा. नाही नंतर येतो, जरा घाई आहे. पण आला तर त्याला फोन करायला सांगा. हा चला येतो आई. ते चांगली कोपऱ्यापर्यंत काढा मेहंदी. बघूया चल. झालं का ग बोरिओ? अगं माझा नंबर कधी लावत्या? ए तू इथं बस खाली, काय म्हातारी झाली का? बस बस ये इकडं. ते झाली का तयार? अगं बाई 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 काय सजली नाही का? हो का? बरे दिसते आज. ए अजून लय नट्टापट्टा बाकी आहे तिचा. बघू की. ही काढा, ही छान आहे बघ. थांब टाक. दाजींचा फोन आहे, थांब. हॅलो दाजी, काही करमत नाही की काय लतीशिवाय? हा हो हो सांगते ना मी. हो कळवते. हा हा बापू 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 दाजींचा फोन आला होता. ते ऍडव्हान्स आजच पाहिजे म्हणतात, किमान 2 लाख तरी. अहो आभी येतोय ना पैसे घेऊन. त्यांनी तुम्हाला फोन करायला सांगितले. थांबा. हा नमस्कार जावई बापू, कसे आहात तुम्ही? हा देतो की. हा उद्या सकाळपर्यंत नक्की देतो. वय वय हा या तुम्ही या, आणि जेवायलाच या बरं. हा तोपर्यंत सगळी व्यवस्था झाली असेल. हा हा ठीक आहे ठीक आहे. हा ठेवू का? हा उद्या सकाळी येतात जावई बापू. अभि आला का? हे येतोय येतोय. हा येऊ दे सावकाश सावकाश. आपल्यापाशी उद्या सकाळपर्यंत टाईम आहे. हा चालेल. ए भाऊ अरे पडलं की ते असं काय करायला लागलंय? लते कुठली मेहंदी काढ, कुठली बी. देवा मला बाप
बापूंचे पैसे देता येऊ दे. लतीचं लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे. बापू तू आता काय बी बोलू नको. बापू पण आता आज ना उद्या द्यायचेच आहेत की नाही पैसे आपल्याला. बापू मला ना हे बाय, आनंदाचा प्रसंग आहे की नाही, मग कशाला ताण द्यायचा ना. जा, तू तुझं पार्लर फिरलं काय ते आवर, तिकडलं आम्ही बघून घेऊ सगळं. अगं हबीकडनं पैसे आले की देऊ की त्यांचा ऍडव्हान्स आपण. आपल्याला तरी ठेवून काय करायचे आहे की नाही, त्यांच्या उपयोगी पडतील. जा, आवरतोच. जा. मिनी असा मोर काढू का? वाटवा गोळ काढ की तू. वाटवा गोळ का ग? तसं पण दाजीपर्यंत वाटवा गोळ्यासारखी जागीच असतीस की तू. काय बोलते मी? लतिका कुठे? आता इथंच होती की. मी बघते. बस, मी पण आले. काढ ग, वाटवा गोळ काढ. लती ए लती हाय का? आण इकडं, मी करते. आण इकडं. अगं किती करशील ग तू? जा मी अगं जाय ना, तू मेहंदी काढून घे ना. आण ना. आई पाहुणे आले नाही का? जा तू त्यांच्याकडे लक्ष दे. अगं म्हणूनच म्हणती जाय तू. आण. हात दुखतोय ना तुझा? कशी लाटणार आहेस पोळ्या? चला. अगं सुरीला सांगते ना मी पोळ्या लाटायला. नको, सकाळीच तिनं पाणी भरले. जाय ना ग पोरी तू. आय फक्त 4-5 पोळ्या लाटते, भाजी टाकते आणि मग झालं. ए लते, अगं लग्न आहे ना बाई तुझं. हा मग किती करशील? जाय. आण, जाय. आई नको म्हणलं ना. हा ना वहिनी, ऐकतच नाही बाई पोरगी. सकाळपासून राबते ही. असू दे, त्याला काय होतंय बरं. आता लग्न घर म्हणल्यानंतर थोडी दगदग होणारच. आता मी आहे ना, मी पाहते. तू जाय. नाही नको मम्मी, 4-5 पोळ्या लाटते, भाजी टाकते आणि मग झालं की. अगं पोरी आम्ही आहोत ना. जाय तू मेहंदी काढ. जाय. अगं काढणार आहे. अगं ती खोळंबली ना तिकडे. मग आता कसं गुणाचं. चाल. कोण ठेविले तबकात माझ्या गळ्याची शपथ मेहंदी काढ ग हातावर. ऐक ना बबिते, तू सुरुवात कर, मी आलेच थोड्या वेळात. अगं माझी लहान मुलगी आहे तर मला लवकर जायला लागेल. 5 मिनिटात येते ना मी. अगं तू काढून घेस. मी 3च तास थांबणार. बरं बरं, तुम्ही सुरुवात करा, मी आले लगेच येते. काय अशी लाटणं दे मला. लाटणं कुठे ठेवले? आले लवकर. मग तू सुरुवात करत. पहिलं का आता घबराशील का आता? बस की गप जरा. काय ग हिच्या हातात आहे आपण शोधतोय बघ. आण. झालं. झालं झालं कुठं झालं बघू. कुठं झालं? तिनं केली मेहंदी सुरू. अगं लती, तुझं लग्न आहे, तुझा मान पहिला असतो. स्वतःच्या घरात कसला आलाय ग मानपान. आण, मी करते. लग्नाच्या दिवशी आजारी पडायचंय का ग तुला? आहे ना वहिनी, ऐकतच नाही. काय ऐकत नाही का तू? तुम्ही दोघींनी बाहेर जा. मी एकटी असली ना की सगळी कामं पटापट करते. एकेकाची जेवण उरकून घेऊया. भांडी घासते मी आणि मग निवांत बसेन मी मेहंदी काढायला. ऐकणारच नाहीस तू. लती तुझ्या लग्नात तूच राब बाई. जयश्री अगं ए जयश्री जरा बाहेर येते का? काम आहे. चल वहिनी बघा जरा. आता ए लते किती करशील? सवय आहे मला. तू सासरी गेल्यावर कसं व्हावं बाई आमचं? मामी, आई बापूंकडे लक्ष देशील ना ग? मी नसले ना की त्यांना झेपायचंच नाही. तू सासरी चालली तर मला वाटतंय माझी लेकच चालली आहे सासरी. आधीच सांगून ठेवते तुला, पुढच्या जन्मी माझ्या पोटी यायचं माझी लेक म्हणून. शपथ आहे माझी तुला.
बापू बापू काय रे अभि? जरा बाहेर येता का 2 मिनिटं बोलायचंय. आलो आलो. काय रे अभि? काय झालं? अधूनमधून फोन करत जाई ना मी तुला. व्हिडिओ कॉल करू ना. हा, एवढं आलं असतं तर काय होतं. सासरी जायच्या आधी शिकवेल. हा चालतंय, जा की पण मेहंदी काढायला पाहिजे. पण झालं सगळं. एवढी भाजी झाली ना की सगळ्यांना ताट वाढते. मग माझ्याकडे काहीच काम नसणार ना. हा मग निवांत बसेन की मेहंदी काढायला. होय. बापू पैसे उद्या दिले तर चालतील का? अरे उद्या सकाळपर्यंत द्यायचे आपल्याला, चालेल की? उद्या नक्की देतो. हा, आणि हे पाय, फक्त ऍडव्हान्स पुरते दिलेस ना तरी बी चालते. उरलेले पैसे लग्नाच्या आदल्या दिवशी दे म्हणजे झालं. थँक्यू बापू. अरे थँक्यू कशा बाई? जेवला का तू? नाही ना? अरे तोंड कसं सुकलंय बघ तुझं. चल 2 घास खाऊन घे. नाही आई वाट बघत असेल, जातो. अरे तुझी आई इथंच आहे का? अरे लगीन घर आहे की नाही? मी बी थांबलोय तू यासाठी जेवायचा. चल जेवून घे. अरे पैशाची काळजी नको करू पोरा, पैसे येतील. चल चल जेवून घे. ये ये. चल गा आजी, आधी जेवून घे मग दुसऱ्या हातावर मेहंदी काढायची. अगं सगळ्यांच्या बरोबर बसेल ना. नको, आधी जेवून घे. चल ये, चल बसून घे. ए पोरींनो, तुम्ही बी बसून घ्या. लते, बघितलं का कोण आलंय? आब्या फॉर्मल शर्टामध्ये लय हँडसम दिसतोस बघ. मी काय मदत करू काय? हा ते पोळ्यांचं भांड ठेवले तेवढं घेऊन या बरं. वहिनी तुम्ही बसून घेतलं असतं. तर आपण नंतर बसू ना. वहिनी मला येळ लागणार आहे. आपण दोघी एकत्र बसू, होऊन जाऊ दे सगळ्यांचं. काय लतेच चला ग मेहंदी काढू. आधी जेवून घ्यायचं. नाही नाही घरी जायचंय. काही नाही ग, 5 मिनिटात आधी जेवून घे मग काढू आपण मेहंदी. चल चल चल, ये बस तिकडे. चल. आवडली का काय? मेहंदी? हा चांगली. बघ की ए अनुप केली. म्हणजे पहिलवान थोडं तरी डोकं लावा की. ए म्हणजे काय असेल, ए म्हणजे काय असेल सगळं मी सांगायचं का? अभि चल बस की जेवायला तू पण. दे बस. पाहिलं का माझ्या आब्याला मी मेहंदी दाखवत होते आणि कसं डोळे फाडून फाडून बघत होती ती.
अरे लतीच्या हातची खीर म्हणजे बोट चाटायचे. हे रे नाही मामी राहू दे, तो गोड खात नाही. थोडी मला काय वाटतं सासूचं काहीतरी चाललंय. पैशाचं काहीतरी झोल दिसतोय. एकदा फक्त एकदा मला त्या घरामध्ये कायमच घुसायची संधी मिळते ग. नाही तर थेरडीला घराच्या बाहेर काढली ना तर नाव कमीने सांगणार नाही. बघ म्हणूनच तुला आणायची या घरात मला. आपण मिळून चेसूयात थेरडीला. पण आता काय चाललंय तिचं ते कळू दे ना आधी. लते थांब, वाढ त्याला. आवडली त्याला. वाढू का? आवडली का कोण? खीर खीर. चला आवरलं माझं. बबिते आता काढ माझ्या हातावर मेहंदी. अगं किती उशीर, घरी जायला वेळ होतोय. तुझा नवरा येईपर्यंत काढ. हा चला 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 बोलण्यात काही नको. तू तिथे बस. नवरी मुलगी आहे, तिला जाऊ दे. बस का बबिते, तू बाजूला हो ग. तू बस. हा चला करा करा काम आडवा. नवऱ्याचं नाव काढू ना? नाही नको. नाही नको काय? काढ ग तू. सज्जनरावांमधला एस काढ, मस्त मोठा काढ. बबिता चाल बरं लवकर. आराध्या रडतीये. हो हो अजून अर्धा तास. फार जोर जोरात रडतीये ती. आधीच उशीर झाला. चाल बरं लवकर. अरे असं कसं? मेहंदी तर काढू दे ना तिला. अरे नवरीच्या स्वतःवरची मेहंदी राहिली. अहो आत्याबाई कवा धरणं सांगते मी हिला आवर आवर म्हणून, पण हिची कामच संपना. नाही तर काय. ए तू काढ ग. काढ बरं. बस बस बस. काय नाही तर ठिपके काढ. अगं बबिते आजी म्हणते तशी 5 गोळ्यांची काढ फक्त. लवकर आटोप आणि मग जातो. झालं का? होईल. म्हणजे अजून झालंच नाही. फोन बंद आहे विक्याचा. अरे पण मग घरी जायचं ना. गेलतो नाही येतो तिथं. कुठं गेलं असेल पोरग? काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. त्याची ती कोर्टात केस पण चालली आहे ना. वकील साहेबांनी बोलवलं असेल, तिकडे गेला असेल. अरे पण मग फोन कशाला बंद ठेवायचा? काय पावसा पाण्याचे दिवस आहेत, झालं असेल काहीतरी. उद्या येईल ना तो. येईल. त्याला माहिती आहे ना सगळं. कुठेतरी अडकल्याशिवाय असं नाही करणार तो. म्हणजे फोन आला असता ना तर जरा बोज कमी झालं असतं ना. फोन नाही आला नाही तरी पैसे देणार तो. पाहिजे जिगरी दोस्त आहे ना आपला. जीवाला जीव देणार. येईल तो उद्या. उद्याचीच तारीख आहे ना. उद्या यायचंय सकाळी तो दुर्योधन. कोण दुर्योधन? सज्जन. उद्या सकाळी येणार आहे 2 लाख रुपये घ्यायला. होईल काहीतरी. तू नको टेन्शन घे. विक्या करेल मला फोन. त्याला माहिती आहे ना मी इथं काळजीत आहे ती. उद्या 2 लाख रुपये तरी द्यावे लागतील. बापून सांग 2 लाख रुपये देतो.
आम्ही सांगितलं ना कावाच. काय 2 लाख रुपये देतो असं? हा म्हणजे उद्या देतो असं बोललो त्यांना. अरे फक्त 2 लाख रुपये देतो असं का? आता बापूंनी काही खर्च काढला तर त्यांचा खोळंबा नको ना.